श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, काल मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं तस्करी केले जात असलेले काही वन्यजीव जप्त केले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव तस्करीची गंभीर समस्या आणि तिला आळा घालण्यासाठीचे प्रयत्न आपण आजच्या वृत्तविशेषमधनं जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, वन्यजीव तस्करी म्हणजे केवळ प्राण्यांची खरेदी विक्री नाही, तर ती एक संघटित गुन्हेगारी आहे. युनायटेड नेशन्सच्या अहवालानुसार जागतिक स्तरावर दरवर्षी सुमारे $20 अब्ज वन्यजीव तस्करी होते. यात भारताचा वाटा लक्षणीय आहे. भारतातनं खवले मांजर, कासवं, हस्तिदंत आदींची सर्वाधिक तस्करी होते, तर परदेशातनं विविध वन्यजीव भारतात येतात. या गुन्हेगारीत टोळ्यांसह सामान्य नागरिकांचाही सहभाग असतो, हे विशेष. याच अनुषंगानं वन्यजीव तस्करीचं स्वरूप उलगडून सांगतात वन्यजीव संवर्धक आणि प्राणीमित्र आनंद पेंढारकर. वन्यजीव तस्करी ह्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट त्याच्या अंतर्गत सगळ्या नैसर्गिक सापडणाऱ्या वनस्पती, प्राणी, ज्याच्यात सस्तन प्राणी आहेत, पक्षी आहेत, सरपटणारे प्राणी आहेत, कीटक, फुलपाखरं आहेत, असे सगळे जे दुर्मिळ आणि सामान्यतः सापडणाऱ्या प्राण्यांना सुद्धा त्याच्यात प्रोटेक्शन मिळेल. आणि अशा प्राण्यांचं अवैध प्रकारे विकणं, विकत घेणं, त्यांचे भाग म्हणजे मोरांची पिसं असतील किंवा आपण त्यामध्ये पोपट वगैरे पिंजऱ्यामध्ये लोक ठेवतात किंवा कासवं विकत घेऊन ठेवतात. तर असं कुठच्याही प्रकारच्या ह्या गोष्टी ठेवणं हे नियमात अलाउड नाही आहे. तस्करी जी होते ती कित्येक वेळा गावातल्या लोकांना बाहेरचे जे ट्रेडर्स आहेत त्यांच्याकडनं डिमांड येतात. मग ते वाघाचे नख असतील किंवा अस्वलांची नख असतील किंवा त्यांची कातडी असेल, दात असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारचे किंवा हत्तीचे केस आहेत, बाकीचे कस्तुरी मृग ज्याला म्हणतात, मस्क डिअर, तर त्यांचे पार्ट, काही दुसऱ्या प्राण्यांचे नख वगैरे आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू वापरल्या जातात. सर्वात जास्त जो प्राणी भारतामध्ये आणि एशिया खंडामध्ये ज्याची तस्करी होते त्याला एशियन पँगोलिन असं म्हणतात, खवल्या मांजर मराठीमध्ये. तर त्याच्या खवल्यांचा असा गैरसमज आहे की वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधांमध्ये त्याचा उपयोग आहे, पण ते पूर्णपणे नियमामध्ये बँड आहे. दुसरं एक फॅशन इंडस्ट्रीमध्ये खूप मोठा ट्रेंड आहे की सापांच्या कातड्या किंवा मगरींच्या कातडी बूट बनवायला, बेल्ट बनवायला, जॅकेट्स बनवायला वगैरे वापरल्या जातात. तर त्या सुद्धा बिलकुल बँड आहेत. आणि तस्करी होत असताना जे ट्रेडर्स आहेत ते बाकीच्या म्हणजे बकरी असेल किंवा गायी असतील किंवा उंट असेल अशा प्रकारचे प्राणी जे नियमामध्ये धरले जात नाहीत, अशा कातड्यांच्या मध्ये त्यांना लपवून घेऊन जातात. मग होतं कसं की गरीब आदिवासी किंवा जे स्थलांतरित करणारे लोक आहेत जे एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जातात, तर त्यांच्याकडे त्यांच्या कपड्यांमध्ये लपवून वगैरे त्याची तस्करी केली जाते आणि त्यांना वेगवेगळ्या जागेमधनं लोक कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं ते विकत घेतात. जास्त करून जे जंगलाच्या आजूबाजूला राहणारे आदिवासी किंवा ग्रामीण लोक आहेत तर त्यांना त्याच्यात भूल पाडलं जातं. त्यांना पैशांचा आमिष देऊन त्यांना ह्या तस्करीमध्ये इन्व्हाइट केलं जातं. ते आधीपासून तिथे राहत असल्यामुळे त्यांना जंगलातले रस्ते, तिथलं सगळं जे काही ऑर्गनायझेशन आहे ते माहिती असतं. तर त्यामुळे त्यांना तिथे जंगलांमध्ये जाऊन सापळे लावायला किंवा प्राण्यांना पकडायला सोपं जातं. पण नियमाप्रमाणे जर ते पकडले गेले तर त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते. आणि जे तस्करी करणारे ट्रेडर्स आहेत किंवा डीलर्स आहेत ते त्याच्यात लपून पळून जातात. घरामध्ये सामान्य माणसांनी कासव विकत घेऊन किंवा पोपट किंवा बाकीचे परदेशातले सुद्धा पोपट जर असतील, पॅरेट्स असतील, तर ते सुद्धा ठेवणं बँड आहे. मोराची पिसं ती पण परमिटेड नाही आहेत. मोर हा आपला शेड्यूल 1 पक्षी आहे भारतात, राष्ट्रीय पक्षी असल्यामुळे. किंवा दुसऱ्या प्राण्यांचे काही भाग असतील. इव्हन तुम्हाला जर वाटत असेल की औषधांमध्ये काही बाम्स आहेत, काही असे आयुर्वेदिक औषध आहे की ज्याच्यामध्ये प्राण्यांचे शिंग असेल किंवा बाकी काही प्राण्यांचे हाडं वगैरे असतील, तर ते तुम्ही प्लीज त्याला सपोर्ट करू नये, ते विकत घेऊ नये. कित्येक जागेमध्ये तुम्ही बघाल की खाण्यासाठी सुद्धा प्राण्यांची तस्करी केली जाते. आणि आता पर्यावरणचा बदलाव त्याच्यामुळे कितीतरी असे रोगराई आहे ज्याला झूनॉटिक डिसीजेस म्हणतात की जे प्राण्यांपासून मनुष्यांकडे येऊ शकतात. तर तसे रोग पण पसरू शकतात त्याच्यातनं, ज्याच्यामध्ये पार्वो व्हायरस आहे, कॅनाइन डिस्टेंपर आहे, फूट अँड माउथ डिसीज आहे, रिंडरपेस्ट आहे किंवा अँथ्रॅक्स आहेत. आणि आता कोविड आपण म्हटलं किंवा सार्स आहे, मर्स आहेत, हे सुद्धा रोग प्राण्यांपासून माणसाला आणि मनुष्यांपासून प्राण्यांकडे पसरू शकतात. तर ह्याकडे लोकांनी लक्ष ठेवावं. आणि जर तुम्हाला असं वाटलं की कुठे तुम्ही गेला आहात, कुठच्या रिसॉर्टमध्ये किंवा कुठच्या जागेमध्ये जिकडे तुम्हाला प्राणी ठेवलेले दिसतील, मग ते आफ्रिकेमधले प्राणी असो किंवा भारतातले प्राणी असो, डोमेस्टिकेटेड जे हायब्रिड्स केलेले बदक वगैरे आहेत, तर त्याच्यात सुद्धा काही नियम असू शकतील. पण ते स्वतःला सुजाण करून तुम्ही नीट त्याच्याबद्दल म्हणजे ओव्हर रिॲक्ट पण करू नये लोकांनी. पण निश्चितपणे जर तुम्हाला असं दिसत असेल की कुठे लोकांनी
लोकांनी प्राण्यांना असं बंद करून ठेवलेलं आहे. तर असे कुठचेही प्राणी लोकांनी पाळीव बनवून ठेवू नयेत घरांमध्ये. श्रोते हो, वन्यजीव तस्करीला आळा घालण्यासोबतच या गुन्हेगारीचं कंबरडं मोडण्यासाठी आपल्याकडे वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्याची भक्कम चौकट आहे. इतकंच नाही तर वन्यजीव गुन्हे नियंत्रणासाठी संस्थात्मक व्यवस्था देखील आहे. यामुळेच अशी तस्करी रोखण्यासोबतच गुन्हेगारांना दीर्घकाळ तुरुंगवास आणि कठोर दंडाची सुनिश्चिती देखील झाली आहे. याचविषयी अधिक माहिती देत आहेत राज्याचे माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर. वन्यजीव संरक्षणासाठी भारतामध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 हा कायदा अस्तित्वात आहे. त्या कायद्याअंतर्गत सुरुवातीला बरेच शेड्यूल्स होते, अनुसूची 1 ते 6. मात्र 2022 मध्ये या अनुसूचीमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आणि 1 ते 6च्या ऐवजी अनुसूची 1 ते 4 ठेवण्यात आलेले आहे. यामध्ये विशेष करून कलम 3 अन्वये संचालक वन्यजीव यांची नियुक्ती, नंतर कलम 4 मध्ये मुख्य वन्यजीव रक्षक आणि त्यांच्या अधीनस्थ अधिकारी यांची नियुक्ती, नंतर कलम 5 अंतर्गत राष्ट्रीय वन्यजीव मंडळ तसेच कलम 6 अंतर्गत राज्य वन्यजीव मंडळ यांची नियुक्तीबद्दल विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. आता या वन्यजीव संरक्षण अधिनियमामधील कलम 9 मध्ये कोणत्याही वन्य प्राण्याची शिकार करणं याला प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर कलम 11 मध्ये मात्र जे वन्य प्राणी मानवाला धोक्याचे ठरतील किंवा पिकाला किंवा मानवी वस्तीला धोक्याचे ठरतील, जर त्यांची शिकार करायची असल्यास त्याला विशेष परवानगीने त्यांची शिकार करता येते. नंतर एक कलम असं आहे की ज्याच्यामध्ये काही संशोधन असेल, याच्यासाठी परवानगी जर लागत असेल तर ती देता येते. आता वाघांच्या संरक्षणासाठी 2006 मध्ये काही बदल करण्यात आले आणि त्याच्यामध्ये राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण असं एक प्राधिकरण घोषित करण्यात आलं आणि त्या अंतर्गत जे वाघाचं संरक्षण करण्यासाठी व्याघ्र प्रकल्प तसेच ज्या ज्या ठिकाणी वाघ मिळतात त्यांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या संवर्धनासाठी या प्राधिकरणामार्फत काही गोष्टी केल्या जातात. जसं प्रत्येक व्याघ्र प्रकल्पासाठी व्याघ्र संवर्धन आराखडा तयार करणे किंवा टायगर कन्झर्वेशन फाउंडेशन तयार करणे, ह्या बाबी त्याच्यात अंतर्भूत आहेत. त्याचप्रमाणे 2006 मध्ये अजून एक सुधारणा करण्यात आली, एक वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो, जेणेकरून वन्य प्राण्यांच्या त्यावेळेस विशेषतः वाघ, पण आता जी 2022 मध्ये सुधारणा करण्यात आली त्याच्यात वाघाबरोबरच इतर धोकाग्रस्त प्राणी सुद्धा इन्क्लूड करण्यात आहे. त्याच्यामध्ये कलम 38Y आणि 38Z याच्या अंतर्गत विशेष तरतूद करण्यात आलेली आहे की गुन्हे रोखणे आणि डिटेक्ट करणे या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो अंतर्गत करण्यात येतात. तसेच 2022 मध्ये एक विशेष चॅप्टर इन्क्लूड करण्यात आला, चॅप्टर 5B, ज्याच्यामध्ये सायटीज म्हणजे CITES कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड ऑफ एंडेंजर्ड स्पीशीज इन फ्लोरा अँड फॉना, म्हणजे जागतिक स्तरावर जे धोकाग्रस्त प्राणी आहेत त्यांच्या व्यापारावर किंवा इम्पोर्ट आणि एक्सपोर्टवर काही तरतुदी टाकण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यात वेगळ्या वेगळ्या अनुसूची आहेत, याला अपेंडिक्स म्हणतात, अपेंडिक्स 1, 2, 3, 4, आणि त्याच्यामध्ये जे अतिशय धोकादायक आहे त्यांचा व्यापार होऊ शकत नाही ते अपेंडिक्स 1 मध्ये, आणि त्याचप्रमाणे मध्ये जसं जसं वेगळे वेगळे अपेंडिक्स मध्ये ते टाकण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे 2006 मध्ये अशी पण एक तरतूद करण्यात आली की जर अवैध शिकार आणि व्यापार यापासून कोणी संपत्ती बनवलेली असेल तर ती संपत्ती जप्त करण्याची तरतूद सुद्धा वन्यजीव संरक्षण अधिनियमामध्ये करण्यात आलेली आहे. आता 2022 मध्ये अजून एक सुधारणा करण्यात आली की ज्याच्यामध्ये वन्यजीव विभागाबरोबरच पोलीस विभागही त्याच्यात आधीपासूनच होतं, पण यामध्ये जे कस्टम्स अथॉरिटी आहे यांना सुद्धा विशेष कार्यवाही करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तर हे वन्यजीव संरक्षण अधिनियमामध्ये काय काय तरतुदी आहेत त्याच्यामध्ये आता जर आपण शिक्षेची तरतूद जर बघितली तर शिक्षेच्या तरतुदी ज्या आहेत त्या कलम 50 आणि कलम 51 मध्ये विस्तृतपणे देण्यात आलेल्या आहेत. 2022 मध्ये यामध्ये सुधारणा करून सर्वात जास्त जी शिक्षा करण्याची तरतूद होती ती 7 वर्षापर्यंत आहे, काही बाबतीत 3
3 वर्षापर्यंत, काही बाबतीत कमीत कमी 3 वर्ष आणि काही बाबतीत 7 वर्षापर्यंत सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये आता दंडनीय रक्कम आहे, त्याच्यामध्ये मात्र वाढ करण्यात आलेली असून आता ती रक्कम जी आहे ती जवळजवळ 1 लाखाच्या पर्यंत नेण्यात आलेली आहे. तर केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने विविध प्रकारे केलेल्या उपाययोजनामुळे आता आपल्याला दिसून आलेलं आहे की वाघांची संख्या सुमारे 1000 पर्यंत होती, ती आज 4000 पर्यंत पोहोचलेली आहे. तसेच इतर वन्य प्राण्यांची संख्या सुद्धा आमूलाग्र वाढ त्याच्यामध्ये झालेला आहे. श्रोतेहो, वन्यजीव तस्करी म्हणजे केवळ कायद्याचं उल्लंघन नाही, तर ती निसर्गाचा समतोल बिघडवणारी अविचारी कृती आहे. यामुळे वन्यजीवांच्या अस्तित्वासह स्थानिक प्रजाती, पर्यावरणीय समतोल आणि सार्वजनिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होतात. त्यामुळे ही तस्करी रोखणं केवळ शासनाचीच नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. याचविषयी अधिक मार्गदर्शन करतायत वन्यजीव अभ्यासक केदार भिडे. वन्यजीव तस्करी कमी करण्यासाठी ॲज अ सामान्य माणूस म्हणून आपण काय करू शकतो, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा त्याची इन्फॉर्मेशन घ्या की त्याचा कुठे कुठे कशा कशा प्रकारचा वाईट तऱ्हेचा असर होत असतो. आपल्याला वाटतं की आपणच फक्त एक प्राणी हा ठेवायचा आहे, आपल्याला खूप आवड आहे म्हणून आपण हे एंडेंजर्ड एक्झॉटिक वाईल्ड ॲनिमल्स पेट ट्रेडमधून विकत घेतो. पण आपल्यासारखेच अनेक लोक असतात आणि ते सगळ्यांना तेच पाहिजे असल्यामुळे नैसर्गिकरित्या जे प्राणी आढळतात ज्या ज्या ठिकाणी, तिथे त्यांची संख्या कमी होत जाते आणि हळूहळू ते नामशेष व्हायच्या मार्गाला लागतात. दुसरी गोष्ट, हे जे एक्झॉटिक ॲनिमल्स, एंडेंजर्ड ॲनिमल्स ठेवले जातात ते जर चुकून आपल्या देशामध्ये जर सुटले गेले बाहेर, तर ते एक्झॉटिक ॲनिमल्स इथे मिळत नसल्यामुळे ते इन्व्हेजिव्ह स्पेसिस बरेचदा होऊ शकतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्फॉर्मेशन घ्या की वन्यजीव तस्करी कोणत्या कोणत्या प्रकारे आपल्याला त्रास देत असते आणि लोकांनाही एज्युकेट करा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे रिड्यूस डिमांड, ज्याला आपण म्हणतो की आपणच हे वन्यजीव कायद्यात जे प्रोटेक्टेड ॲनिमल्स आहेत त्यांची प्रोडक्ट्स किंवा ते प्राणी स्वतः हे टाळले गेले पाहिजेत आपल्याकडे ठेवण्यासाठी. एक रिस्पॉन्सिबल पेट ओनर म्हणून जर बनायचं असेल तर आपण जे काय प्राणी ठेवतोय त्याचं सोर्स लिगल सोर्स आहे का, ते ठेवायला कायद्यांनी परवानगी आहे का, या सगळ्याची माहिती आपण ती घेऊन मगच तो निर्णय घ्यावा असं मला वाटतं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे कन्झर्वेशन एफर्ट्सना सपोर्ट करा किंवा ज्या काही NGOज या प्रकारची वन्यजीव तस्करी थांबवायचा प्रयत्न करतायत किंवा हे जे प्राणी पकडले जातात विमानतळावर आणि अन्य ठिकाणी त्यांची काळजी घ्यायचा प्रयत्न करतात, आयदर त्यांना व्हॉलंटियर म्हणून सपोर्ट करा किंवा त्यांना फायनान्शियल डोनेशन म्हणून सपोर्ट करा, ज्या निमित्ताने ही ट्रेड थांबवायला हळूहळू मदत होऊन जाईल. आणि सगळ्यात चौथं म्हणजे सस्पेक्टेड ऍक्टिव्हिटी जर तुम्हाला काही वाटली तर त्याचा रिपोर्ट करा. वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो आहे, वन विभाग आहे, पोलीस स्टेशन्स आहेत. इथे तुम्हाला जर काही सस्पिशियस ऍक्टिव्हिटी वाईल्ड लाईफ ट्रेड बद्दल आढळली तर तुम्ही त्याचा रिपोर्ट करू शकता. हा जो एक्झॉटिक ॲनिमल्सचा ट्रेड आहे, तस्करीचा प्रकार जो आहे तो तसा खरा खूप महत्त्वाचा आहे. एकतर हे जे प्राणी डिमांड इंडियामध्ये वाढलेली आहे आणि त्यामुळे स्मगल केले जात आहेत, ते जे नॅचरली जिथे मिळतात तिथे त्यांची संख्या कमी होत आल्यामुळे तिथे इकॉलॉजिकल सर्व्हिसेस डिस्टर्ब होत आहेत, इकॉलॉजिकल इम्बॅलन्स होतो आहे. पण त्याचप्रमाणे इथे आल्यानंतर मग बरेचदा हे जे ओनर आहेत सगळे ते अनमॅनेजेबल झाल्यानंतर या प्राण्यांना कधी कधी बाहेर सोडलं जातं. बाहेर सोडल्यामुळे हे जे प्राणी आहेत ते नैसर्गिकरित्या इथे आढळणाऱ्या आपल्या नेटिव्ह प्राण्यांबरोबर कॉम्पिटिशन तयार करतात. त्यामध्ये नेटिव्ह प्राणी नाहीसे होण्याच्या मार्गावर जायला लागतात, इकॉलॉजिकल इम्बॅलन्स तयार होतो, अनेक इकॉलॉजिकल सर्व्हिसेस डिस्टर्ब होतात आणि या अशा प्राण्यांना इन्व्हेजिव्ह स्पेसिस म्हणून आपण म्हणतो. दुसरं म्हणजे या सगळ्या प्राण्यांबरोबर अनेक प्रकारचे डिसिजेस सुद्धा ट्रान्समिट होऊ शकतात. कोरोना नंतर तर वाईल्ड लाईफ तस्करी जी आहे त्याच्यावर खूप काळजीपूर्वक कंट्रोल केला गेला पाहिजे, नियंत्रण ठेवलं गेलं पाहिजे, कारण या तस्करीच्या साह्यानेच अनेक प्रकारचे बॅक्टेरिया, व्हायरसेस हे एका प्राण्यांमधून दुसऱ्या प्राण्यांमध्ये जम्प करत असतात आणि पुढे ते आपल्यालाही त्रासदायक होऊ शकतात. त्यामुळे वाईल्ड लाईफ ट्रेड, एक्झॉटिक ॲनिमलमधली तस्करी, या एंडेंजर्ड ॲनिमलची तस्करी हा एक खूप अतिशय मोठा अपायकारक विषय आहे आणि ज्याची माहितीही सगळ्यांना व्हायला पाहिजे. एकंदर काय आहे की आपलं प्राणी ठेवायची जी इच्छा असते बऱ्याच ठिकाणी किंवा त्याचं प्रोडक्ट वापरायची जी इच्छा असते ती बरेचदा या प्राण्यांचा नामशेष होण्याकडेच सपोर्ट केला जातो. त्यामुळे तसा काही सपोर्ट त्यांना करू नका, कोणत्याही वन्यजीव तस्करीला सपोर्ट करू नका आणि कन्झर्वेशन आणि प्राणी वाचवायला मदत करा. श्रोते हो, वन्यजीव तस्करीसारख्या गंभीर आव्हानाला परतून लावण्यासाठी लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळेच वन्यजीवांचं संरक्षण करण्याची आपली नैतिक जबाबदारी आपण कर्तव्य भावनेनं पार पाडूया, इतकंच.
श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर आणि आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती गुरुनाथ तेरवणकर, प्रसारण सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन तुषार पवार.